सुरुवात करूया. सुखावह बैठक स्थिती. साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेमध्ये. पाठकणा सरळ. मान मध्यभागी. खांदे कोपर शिथिल. हनुवटी जमिनीला समांतर. डोळे अलगद मिटलेले. लक्ष आपल्या श्वासाकडे. आंतरिक सजगता, इनर अवेअरनेस. हलकस स्मित हास्य चेहऱ्यावर. स्वस्थ शरीर, शांत मन आणि प्रसन्न चेहरा. करूया श्वसन मार्ग शुद्धी एकेका नाकपुडीने. उजव्या हाताच्या अंगठ्याने उजवी नाकपुडी अलगद बंद करून घेऊया. डाव्या हाताच्या दोन बोटाची चिमूट करायची. डावी नाकपुडी थोडीशी वर उचलून घ्यायची. डाव्या नाकपुडीने आपल्याला ऍक्टिव्ह एक्झलेशन आणि पॅसिव्ह इन्हेलेशन सहज श्वास भरून घ्यायचा आहे आणि श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका द्यायचा आहे. डोळे अलगद मिटून घेऊया. करूया एकेका नाकपुडीने श्वसन मार्ग शुद्धी. 5 स्ट्रोक द्यायचे आहेत आपल्याला. डावी नाकपुडी आपण थोडीशी वरती उचलून धरली आहे. डाव्या नाकपुडीने सहज श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका. अशी आपल्याला 4 आवर्तन करायची. सुरुवात करूया. आपली आपण 2 3 4. दोन्ही हात गुडघ्यांवर. डोळे अलगद मिटलेले आहेतच. आपलं संपूर्ण लक्ष डाव्या नाकपुडीकडे घेऊन जायचं आहे. तिथे झालेलं श्वसन मार्गातला किंचितसा बदल, त्याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न. नकळत कपाळाचे स्नायू ताणले जातात. डोळ्याचे स्नायू ताणले जातात. जाणीवपूर्वक रिलॅक्स. हीच कृती विरुद्ध बाजूने करूया. डाव्या हाताच्या अंगठ्याने डावी नाकपुडी बंद अलगद बंद करायची आहे. उजव्या हाताच्या दोन बोटांची चिमूट करायची. उजवी नाकपुडी थोडीशी वर उचलून धरायची आणि उजव्या नाकपुडीने एक सहज श्वास भरून घेऊया. श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका. 1. अशी 4 आवर्तन आपल्याला करायची. सुरुवात करूया. 2 3 4. सावकाश गती थांबवायची. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेमध्ये. आपलं संपूर्ण लक्ष डाव्या नाकपुडी उजव्या नाकपुडीकडे घेऊन जायचं. तिथे झालेला श्वसन मार्गातला किंचितसा बदल, त्याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न. हळूहळू आपण आवर्तन वाढवणार आहोत. उद्या आपण 10 आवर्तन करायचे. श्वसन मार्ग शुद्धी. करूया नेत्र शुद्धी. अलगद डोळे उघडायचे. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. पहिलं बोट अंगठा यांचा एकमेकांना हलकासा स्पर्श. करूया नेत्रशुद्धी. समोर दिसत असलेल्या ओमच्या प्रतिमेकडे एकटक स्थिर नजरेने पाहण्याचा प्रयत्न. निळ्या पार्श्वभूमीवरचा केशरी रंगाचा ओम, त्याचा आकार, त्याची चंद्रबिंदी, त्यातून निर्माण झालेली किरण आपण आपल्या उघड्या डोळ्यांनी मनामध्ये सामावून घेत आहोत. आपण करतोय बहिर त्राटक. मनातील विचारांची गती कमी होण्याकरिता करणार आहोत ओंकारची साधना. अकार चरण युगल, उकार उदर विशाल, मकार महामंडले मस्तकाकारे, असं माऊलींनी ज्याचं वर्णन केलेलं आहे. ओंकार रूप गणेश रूप एकच आहे. असा हा कालातीत त्रिगुणातीत अव्यक्त परमेश्वराचं व्यक्त स्वरूप ओम आपण आपल्या स्थिर नजरेने
आपल्या मनामध्ये सामावून घेत आहोत. डोळे जळावू लागल्यास अथवा डोळ्यातून पाणी येऊ लागल्यास अलगद डोळे मिटून घेऊया आणि ही ओमची प्रतिमा आपल्या भूमध्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न. प्रतिमा दिसेल न दिसेल पण मनामध्ये ओमचेच विचार, ओमचंच मनन आणि ओमचंच चिंतन आपण करतोय. अंतरघाटक अकार ब्रह्म, उकार विष्णू आणि वकार महेश असा हा ओम आपण आपल्या भूमध्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करत आहोत. श्वसन मार्ग शुद्धी, नेत्र शुद्धी आणि आता करूया वाणी शुद्धी. ओमचे 4 विविध स्तरांवरील उच्चार. डोळे अलगद मिटलेले आहेतच, पाठीचा कणा सरळ आहे, मान मध्यभागी आहे, खांदे कोपरे शिथिल आहे. आणि करूया पहिला उच्चार उच्च पट्टीतला अकार लांबवलेला. या उच्चाराकरिता एक सहज श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडत उच्चार अ. पायाच्या नखापासून ते आपल्या नाभीपर्यंत कंपनांची अनुभूती. दुसरा उच्चार मध्यम पट्टीतला असेल अकार मकार समसम प्रमाणात. या उच्चाराकरिता एक सहज श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडत उच्चार नाभीपासून कंठापर्यंत या उच्चाराची अनुभूती, त्याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न. तिसरा उच्चार मकार लांबवलेला अगदी खालच्या पट्टीतला. या उच्चाराकरिता एक सहज श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडत उच्चार ओम. कंठापासून मस्तिष्कापर्यंत या उच्चाराची अनुभूती, त्याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न. आणि चौथा उच्चार अतिशय महत्वाचा, बुद्धीकडून आत्म्याकडे नेणारा, शरीराकडून मनाकडे नेणारा असा हा मानसिक उच्चार. याला कोणतंही प्रमाण नाहीये. आपण एक सहज श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडताना मनातल्या मनात उच्चार या उच्चाराच्या कंपनांची अनुभूती संपूर्ण शरीरभर. साधनेकडे आपली वाटचाल सुरू झालेली आहे. एक हलकस स्मित हास्य आपल्या चेहऱ्यावर आणि चित्त शुद्धीसाठी प्रार्थना. दोन्ही हात जोडून घेऊया. समोर स्क्रीनवर प्रार्थना दिसत आहे. मी बोलते, माझ्या मागोमाग आपणही बोला. गरज असेल तरच डोळे उघडावे. ओंकारं बिंदु संयुक्तम्, ओंकारं बिंदु संयुक्तम्, नित्यं ध्यायन्ति योगिनः, नित्यं ध्यायन्ति योगिनः, कामदं मोक्षदं चैव, कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमो नमः. ओंकाराय नमो नमः. अलगद डोळे मिटून घेऊया आणि करूया नममुद्रा. जोडलेले हात हळूहळू डोक्याच्या दिशेने वर, हनुवटी नाक आणि कपाळाला स्पर्श करत दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर. आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकूया. जोडलेले हात कपाळ
सीट्सचा भाग न उचलता जमिनीवर टेकवण्याचा प्रयत्न, संपूर्ण नतमस्तक, लीनभाव, भक्तिभाव मनामध्ये. आजच्या साधनेला सुरुवात करण्यापूर्वी आपण ओमचे आशीर्वाद घेत आहोत. सावकाश चाल करूया. हळूहळू डोकं, जोडलेले हात वर, कमरेतनं सरळ, जोडलेले हात क्रमाक्रमाने खाली, कपाळ, नाक आणि हनुवटी करत हात पुन्हा छातीपाशी येतील. हस्तमर्दन, दोन्ही हातांच्या तळव्यांचं एकमेकांवर घासून निर्माण झालेली संपूर्ण चेहऱ्याच्या स्नायूंना द्यायचे. नेत्रस्पर्श, संपूर्ण हात आपल्या चेहऱ्यावर फिरून घ्यायचे आणि अलगद डोळे उघडून एक दृष्टी देऊनकडे खाली. खूप खूप स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं. सुरुवात करूया. दोन्ही पाय समोर, विश्रांती. दोन्ही पाय मध्यांतर घ्यायचे, मान मागे सैल सोडून द्यायची. विश्रांती. दोन्ही पाय जोडलेले, पाठकणा आपला सरळ आहे, दोन्ही हात मागे, पाठीचा कणा सरळ, मान मध्यभागी. आणि आता सावकाश आपलं लक्ष जे आहे हे आपल्या दोन्ही पावलांकडे घेऊन जायचंय आणि दोन्ही पावलं आपल्याला जास्तीत जास्त पायांच्या बोटांमध्ये ताण द्यायचंय. जास्तीत जास्त स्ट्रेच, दोन्हीही पावलांच्या पाचही बोटांमध्ये स्ट्रेच. एकमेकांपासून ती विलग करायची आहे. विलग करा, बरोबर, आणि रिलॅक्स. मध्यभागी आपलं संपूर्ण लक्ष आपल्या ह्या पावलांकडे घेऊन जायचं आहे. पुन्हा एकदा दोन्ही पावलांच्या पाचही बोटांमध्ये ताण, जास्तीत जास्त ताणायची आहे आणि रिलॅक्स. थोडस श्वासाशी आधारित करूया. श्वास घेत दोन्ही पावलांच्या पाचही बोटांमध्ये ताण द्या. श्वास घेत ताण, श्वास सोडत रिलॅक्स. मध्यभागी पुन्हा एकदा श्वास घेत ताण, जास्तीत जास्त सेपरेट करायची पावलं, आपली बोट जी आहे दोन्ही पायांची, आणि मग पुन्हा रिलॅक्स. मध्यभागी एकदा लास्ट राऊंड करून घेऊया. श्वास घेत जास्तीत जास्त पाचही बोटांमध्ये ताण, दोन्ही पावलांच्या पाचही बोटांमध्ये श्वास घेत ताण आणि श्वास सोडत रिलॅक्स. मध्यभागी. मध्यभागी आता फक्त आपल्या चवड्याच्या भागामध्ये म्हणजे आपल्या बोटाच्या इथे हालचाल होईल. आपला जो हा भाग आहे तिथे हालचाल होणार आहे. आपल्याला पायाची बोटं फोल्ड करायची. सुरुवातीला अंगठा फोल्ड करायचा आणि मग त्याच्यावर 4 बोटं रिलॅक्स. मग 4 बोटं फोल्ड करायची आणि मग त्याच्यावर अंगठा ठेवायचा. अगदी सावकाश कृती करायची. तिथे होत असलेला दाब आणि ताण त्याकडे लक्ष. पुन्हा रिलॅक्स. अंगठा फोल्ड, त्याच्यावर 4 बोटं घट्ट आपण मिटून घ्यायचे. ओपन करायची, 4 बोटं फोल्ड करायची आणि मग अंगठा ओपन करायची. रिलॅक्स. दोन्ही पावलं जुळलेली आहेत आणि आता सावकाश दोन्ही पावलं स्वतःकडे खेचून घ्यायची. बघा या प्रकारे जास्तीत जास्त स्वतःकडे. जेव्हा आपण ती स्वतःकडे खेचतोय त्यावेळेला आपल्या अँकलच्या इथे दाब आलेला आहे, म्हणजे आपला घोटा जो आहे पायाचा तिथे दाब आहे. पोटऱ्यांच्या इथे किंचितसा ताण दाब जाणवतोय आणि त्याचबरोबर गुडघ्याच्या इथे आपल्याला थोडस प्रेशर वाटतोय. आणि मग जमिनीकडे, जेव्हा आपण जमिनीकडे आपली पावलं नेतोय तेव्हा अँकलच्या इथे ताण येतोय. बरोबर आपला जो गुडघ्यापासूनचा पुढचा जो पाय आहे तिथे ताण येतोय, त्याकडे लक्ष. आणि पुन्हा एकदा स्वतःकडे खेचून घ्यायचं. स्वतःकडे, खाली, जमिनीकडे, स्वतःकडे, जमिनीकडे.
थोडंसं श्वासाशी आधारित करूया. श्वास घेत पावलं जमिनीच्या दिशेने जातील. श्वास घेत खाली, श्वास सोडत वर. अगदी सावकाश कृती, श्वासाशी आधारित. श्वास घेत खाली, बघा कसा ताण येतोय. श्वास सोडत वर, दाब येतोय. श्वास घेत खाली, श्वास सोडत वर. छान. श्वास घेत खाली, श्वास सोडत वर. मध्यभागी येऊन थांबायचंय आणि रोटेशन करून घेऊया क्लॉकवाईज. उजवीकडून डावीकडे गोलाकार फिरवायचंय. फक्त पावलं. 1 अँकल मधून पावलांचं रोटेशन. 2 3 4 5. बरोबर करताय. विरुद्ध बाजूने करूया अँटी क्लॉकवाईज. 1 2 3 4 5. आपले हे जे सगळे जॉईंट्स आहेत ना ते जेव्हा मोकळे होतील तेव्हा आपल्याला आसन करताना पण चांगलं वाटेल आणि त्याचबरोबर नॉर्मल सुद्धा आपण जेव्हा चालतो फिरतो त्यावेळेला आपल्याला खूप छान वाटतं. आणि आता करणार आहोत फोल्ड आणि अनफोल्ड पायाचं. आपल्या हाताची पकड करायची, म्हणजे हातांची बोट एकमेकांमध्ये गुंफवायची आणि ती पकड आपल्या उजव्या गुडघ्याच्या खाली जाऊ. उजव्या गुडघ्याच्या खाली. आणि सावकाश उजवा गुडघा म्हणजे आपला पाय जो आहे उजवा पाय तो आपल्याला जमिनीला घासत घासत फोल्ड करायचा आहे आणि सरळ. फोल्ड, सरळ, फोल्ड, सरळ. बरोबर. फोल्ड, सरळ. छान. पुन्हा पाय फोल्ड करूया आणि आता रोटेशन करूया. क्लॉकवाईज मोठं वर्तुळ करायचंय आपल्याला. पावलाचं गुडघ्यापासून पुढचा पाय आपण रोटेट करतोय बघा या प्रकारे. 1 2 सावकाश. 3. थोडंसं पाय ना फोल्ड असू दे. म्हणजे कविता ताई थोडासा पाय आहे ना तुमचा असा ताठ राहतोय, असा ताठ राहतोय ना, तो तसा न करता आपल्याला थोडासा फोल्ड करायचा. हा आधी फोल्ड करा, थोडा पाय फोल्ड करा. हा आणि मग आता रोटेशन करा. 1 हा बरोबर बरोबर. 2 3 4 5. विरुद्ध बाजूने करूया. 1 मोठं वर्तुळ. 2 सावकाश सावकाश. 3 4 सावकाश. 5. बरोबर. आणि सावकाश पूर्णपणे पाऊल जमिनीवर राहू देत. उजव्या पायाचं पाऊल पूर्णपणे जमिनीवर. जिथे आपल्या डाव्या पायाचा गुडघा आहे त्याच्या शेजारी उजव्या पायाचं पाऊल ठेवा आणि आपण थोडस आपल्या पोटऱ्यांना मसाज देणार. आपले दोन्ही अंगठे आहेत ना त्या पोटऱ्यांचे इथे येऊ देत, दोन्ही अंगठे हाताचे. आणि थोडासा असा खाली खालून वर आणि वरून खाली असं थोडस आपल्या पोटऱ्यांना मसाज द्यायचा आपल्याला. हा बरोबर. छान. बघा खूप छान वाटतं जेव्हा आपण ही कृती करतोय. थोडासा आपण तिथे दाब आणतोय, आपल्याला खूप छान वाटतं. अंगठ्याच्या आधाराने थोडस पोटऱ्या ज्या आहेत त्या वरून खाली आणि खालून वर अशा दाबायच्या आहेत. बघा खूप बरं वाटतं. दिवसभर आपण आपल्या ह्या पायांवर उभे असतो, आपल्या गुडघ्याला ताण असतो, पोटऱ्यांच्या इथे आपल्याला थोडंसं प्रेशर असतं. तर तो रिलीज होण्यासाठी या सगळ्या कृती ज्या आहेत सोप्या सोप्या पण त्याचे फायदे आपल्याला खूप लॉंग टर्म मिळतात. बरोबर. छान. सावकाश. आता हा उजवा पाय आपल्याला फोल्ड करायचा आहे आणि तो डाव्या पायाच्या मांडीवर ठेवायचा. हा त्याची टाच जी आहे ती आपल्या ओटीपोटाकडे गेली. बरोबर. डाव्या ओटीपोटाकडे टाच आलेली. आणि आता आपल्याला गुडघा जो आहे उजवा गुडघा हा जास्तीत जास्त जमिनीकडे न्यायचा आहे आणि वर. जमिनीकडे वर. बरं आता हे करत असताना नकळत आपल्या पाठीची हालचाल होते. आपण थोडंसं पुढे मागे असं झुकतो. बरोबर. तर आपल्याला पाठ शक्यतो सरळ ठेवायची आहे. हालचाल फक्त जागेपासून जो गुडघ्यापर्यंतचा जो पाय आहे तिथे असेल. थोडासा खाली जमिनीकडे आणि वर. एक हात जो आहे आपला तो पावलावर राहू दे. डावा हात उजव्या पावलावर राहू दे. उजवा हात उजव्या गुडघ्यावर. बरोबर. आणि आता सावकाश जमिनीकडे थोडासा त्याला प्रेस करा आणि वरती येऊ. जमिनीकडे वर. हा आता बरोबर होतोय सगळ्यांना. छान. जमिनीकडे ज्यांचे व्हिडिओ बंद आहेत त्यांनी पण असंच करण्याचा प्रयत्न करा. वर. जमिनीकडे वर.
जमिनीकडे वर. बरोबर, छान. जमिनीकडे वर. आणि आता आपण करणार आहोत बेबी पोश्चर. म्हणजे जसं आपण लहान बाळाला कसं असं जोजवतो ना, त्याप्रमाणे आपल्याला आपला पाय जो आहे तो असा थोडासा जोजवायचा आहे. म्हणजे आपल्या जांघेपासून तो गुडघ्यापर्यंत जो पाय आहे ना, तिथे एकाच वेळेला आपल्याला ताण पण येतो आणि दाब पण येतो. तर हा कसा करायचा बघा. थोडेसे पाय जो आहे उजवा पाय हा थोडासा असा वर उचलून घ्यायचा. हा बरोबर. आपला डावा हात ना उजव्या पावलाच्या खाली येऊ दे. उजवा हात गुडघ्यावर राहू दे. उजवा हात उजव्या गुडघ्यावर राहू दे. हा. आणि आता जास्तीत जास्त आपल्याला उजवा पाय डावीकडे, जेव्हा आपण डावीकडे नेतो तेव्हा आपल्याला तिथे प्रेशर येतोय, दाब येतोय पूर्णपणे जांघेच्या इथे. आणि जेव्हा आपण उजवीकडे वळवतो तेव्हा तिथे ताण येतो. बरोबर, छान. सुरुवात करूया आता. थोडस डायनॅमिक हालचाल करतोय. एकदा डावीकडे, उजवीकडे. बरोबर. डावीकडे, उजवीकडे. डावीकडे, उजवीकडे. छान. डावीकडे, उजवीकडे. डावीकडे, उजवीकडे. छान. सावकाश. उजवा पाय नियंत्रित जमिनीवर. सरळ ठेवा, अगदी सावकाश. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. मान मागे सैलसर सोडून विश्रांती. आणि आपलं लक्ष पूर्णपणे उजव्या आणि डाव्या पावलाकडे घेऊन जा, पायाकडे. उजवा पाय थोडासा तुम्हाला जड वाटतोय, डावा पाय हलका वाटतोय. बरोबर. कारण की आपण उजव्या पायाने आता ज्या सगळ्या कृती केल्या त्यामुळे आपल्याला उजवा पाय थोडासा जड वाटतोय. आणि ह्या सगळ्या कृती आता आपण डाव्या पायाने करूया. पुन्हा दोन्ही पाय जुळलेले आहेत. आता आपल्या हाताची पकड डाव्या गुडघ्याच्या खाली असेल. बरोबर. आपल्या दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफवायची आणि ती पकड आपल्या गुडघ्याच्या खाली, म्हणजे अंगठे हे आपल्या गुडघ्याच्या वर येतात दोन्ही पायात, दोन्ही हातांची. बरोबर. आणि आता सावकाश पाय फोल्ड करूया आणि सरळ. फोल्ड, सरळ. आता श्वासाशी आधारित करूया 3 आवर्तन. श्वास घेत पाय फोल्ड, श्वास सोडत सरळ. श्वास घेत फोल्ड, श्वास सोडत सरळ. श्वास घेत फोल्ड, श्वास सोडत सरळ. बरोबर. लास्ट राऊंड. श्वास घेत फोल्ड, श्वास सोडत सरळ. आणि तो रोटेशन पाय पुन्हा थोडासा फोल्ड करून घ्यायचा, पाऊल राहू दे जमिनीवरती. आणि क्लॉकवाईज उजवीकडून डावीकडे रोटेशन. 1 मोठं वर्तुळ करायचंय. 2. जेव्हा पाय खाली येतो तेव्हा फोल्ड करायचं. बरोबर. 3, 4, 5. बरोबर. विरुद्ध बाजूने करूया. 1, 2, 3, 4, 5. बरोबर. सावकाश डाव्या पायाचं पाऊल जमिनीवर येऊ दे, उजव्या गुडघ्याच्या शेजारी. आणि आता आपण रोटेशन, आपण थोडस आपल्या पोटऱ्यांचं मसाज करूया अंगठ्याच्या आधाराने. खालून वर आणि वरून खाली थोड्याशा पोटऱ्या आपल्याला अशा दाबायच्या आहेत. त्यांना थोडासा मसाज डाव्या पोटरीला आपण करतोय. खूप छान आणि खूप बरं वाटतं. तिथला जो ब्लड सर्क्युलेशन आहे तोही आपण थोडा ऍक्टिव्हेट करतोय. आपला हा दुर्लक्षित भाग असतो. अगदीच दुखायला लागलं की आपलं लक्ष जातं. एरवी आपण याच्याकडे लक्ष देत नाही. म्हणून ह्या कृती ज्या आहेत ह्या आपण सगळ्या इथे करण्याचा प्रयत्न करणार आहोत. 3 ते 4 वेळेला कृती झाली की थांबायचं आहे आणि डावा पाय फोल्ड करायचा आहे. त्याची टाच उजव्या ओटीपोटाच्या इथे येईल. बरोबर. उजवा हात डाव्या पावलावर राहू देत, डावा हात आपल्या डाव्या गुडघ्यावर. आणि आता जास्तीत जास्त गुडघा जमिनीच्या दिशेने प्रेस करायचा आहे आणि वर. जमिनीकडे, वर. बरोबर. छान करताय. जमिनीकडे, वर. आता थोडस श्वासाशी आधारित करूया. श्वास घेत खाली, जमिनीकडे प्रेस करायचंय. श्वास सोडत वर, स्वतःकडे. बरोबर. श्वास घेत खाली, जमिनीकडे. श्वास सोडत वर. श्वास घेत खाली, श्वास सोडत वर. वर आल्यानंतर थांबायचं आहे. पुन्हा पाय मध्यभागी आणि करूया आता बेबी पोश्चर. थोडासा पाय वर उचलून घ्यायचा आहे. जमिनीपासून तो समांतर असेल. आणि आता जास्तीत जास्त उजवीकडे आणि डावीकडे. जांघेपासून आपण पाय जो आहे तो आपल्याला थोडासा उजवीकडे, डावीकडे. बरोबर. उजवीकडे, डावीकडे. उजवीकडे. असं लहान बाळाला आपण जो जोडतो त्याप्रमाणे कृती. उजवीकडे, डावीकडे. उजवीकडे,
डावीकडे, छान, उजवीकडे डावीकडे. कृती थांबवायची, डावा पाय सुरुवातीला खाली येऊ दे आणि मग नियंत्रित सर. विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर, मान मागे सैल सोडून विश्रांती. आणि आज आपण शिकणार आहोत स्वस्तिकासन. तर हे कसं केलं जातं आधी आपण बघून घेऊया आणि मग एकत्रित करूया. स्वस्तिकासन आधी बघून घ्या कसं केलं जातं. ही पद्मासनाची पूर्वतयारी आहे. पटकन जर आपल्याला पद्मासनामध्ये बसताना त्रास होत असेल तर आपण स्वस्तिकासन मध्ये बसू शकतो. तर हे कसं केलं जातं आपण बघून घेऊया. हे दोन्ही पायांनी केलं जातं. तर आपण 5 मिनिटं एका पायाने आणि 5 मिनिटं दुसऱ्या पायाने असं करणार आहोत. तर आधी एक मी डेमो तुम्हाला दाखवते. दोन्ही पाय जुळलेले आहेत, हात शरीराच्या जवळ आहे. सुरुवातीला आपण उजवा पाय फोल्ड करतो. त्याची टाच किंवा तसं पाऊल जे आहे हे पूर्णपणे डाव्या मांडीच्या जवळ आहे. डावा पाय जो सरळ आहे तो फोल्ड करायचा आणि हाताच्या आधाराने डाव्या पायाचा जो डावा पाऊल जे आहे हे आपल्या उजव्या पोटरीच्या आतमध्ये घालायचं. थोडासा पाय ऍडजस्ट करायचं आणि पोटरीच्या आतमध्ये घालायचं. थोडासा डाव्या पायाचा अंगठा बाहेर डोकावतो, काही हरकत नाही. या प्रकारे आपल्याला बसायचंय. पाठीचा कणा नकळत थोडासा पुढे झुकला जातो, तर तो आपल्याला ताठ ठेवायचा आहे. आणि खांदे जे आहेत ना हे थोडेसे आपल्याला पसरवायचे, म्हणजे छातीचा भाग थोडासा असा पसरवायचा, खांदे मागून एकमेकांच्या जवळ आहेत. ठीक आहे, लक्षात आलंय? सोपं आहे, आपण करू शकतो. तर सुरुवात करूया. दोन्ही पाय समोर जुळलेले आहेत. सुरुवातीला आपण उजव्या पायाने करतोय. उजवा पाय फोल्ड करूया, त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीला लावून घेऊया. बरोबर. आणि मग डावा पाय फोल्ड करूया आणि त्याचं पाऊल जे आहे हे उजव्या पोटरीच्या आतमध्ये घालायचंय. त्याच्यामध्ये जी खोच आहे त्या खोचेमध्ये थोडस रुतवून बसायचंय ते. थोडासा अंगठा डाव्या पावलाचा थोडासा बाहेर येईल तर काही हरकत नाहीये. पाठकणा आपला सरळ, खांदे मागून एकमेकांच्या थोडेसे जवळ येतील, म्हणजे छातीचं प्रकरण होतं. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेमध्ये, डोळे अलगद मिटून घ्यायचे. या आसनामध्ये आपण बराच वेळ बसू शकतो. हे ध्यानात्मक पट्टीतलं आसन आहे. जेव्हा आपल्याला पद्मासन किंवा अर्ध पद्मासन करताना त्रास होतो तेव्हा आपण ह्या स्वस्तिकासन मध्ये जर बसलो तर आपल्या थोडंसं गुडघ्यांचं जे आरोग्य आहे ते सुधारतं आणि मग आपल्याला पद्मासन जे आहे हे आरामात जमतं. डोळे अलगद मिटून घ्यायचे, लक्ष आपल्या श्वासाकडे. आणि या स्थितीमध्येच आपण करणार आहोत हातांचे थोडेसे युजली एक्सरसाइज. आता ज्यांना बसणं सहज शक्य आहे त्यांनी या स्थितीमध्ये बसायला हरकत नाहीये. जर साधी मांडी घालायची असेल तर तेही करू शकता. तुम्हाला जसं कम्फर्टेबल वाटेल त्याप्रमाणे बसायचं आहे. तर दोन्ही हात समोर येऊ देत. दोन्ही हात समोर. हा बरोबर, एकदम सरळ ठेवायची खांद्यातून. हा, आता दोन्ही हातांची पाचही बोटं आपली जुळलेली आहेत. आता ती आपल्याला ताणायची आहे. जास्तीत जास्त ताण एकमेकांपासून लांब न्यायची आहे. बरोबर, जास्तीत जास्त लांब लांब लांब. आणि आता पेरातनं आपल्याला पाचही बोटं फोल्ड करायची. सुरुवातीला 4 बोटं फोल्ड करायची, अगदी सावकाश. तिथे होणारा बदल त्याकडे लक्ष द्यायचंय आणि मग त्याच्यावर अंगठा घट्ट मूठ वळून घ्यायची आहे. बरोबर, पुन्हा एकदा ओपन करायचंय. पाचही बोटं हळूहळू ओपन करायचे, जास्तीत जास्त ताण द्यायचा आहे. ताण ताण ताण. आणि मग अंगठा फोल्ड करायचा आणि मग 4ही बोटं फोल्ड करायची, अगदी पेरातनं प्रत्येक बोट फोल्ड करायचं आणि पुन्हा एकदा घट्ट मूठ वळून घ्यायची. बरोबर, छान करताय. सावकाश पुन्हा एकदा पाचही बोटं ओपन करायची, जास्तीत जास्त ताण ताण ताण. 4 बोट पहिल्यांदा फोल्ड करूया आणि मग त्याच्यावर अंगठा ठेवूया. घट्ट मूठ वळवायची आहे. एकदा अंगठा वरती आणि एकदा अंगठा आतमध्ये, असं आपण करतोय कृती. पुन्हा एकदा लास्ट राऊंड. जास्तीत जास्त 5ही बोटं ओपन करायचे, जास्तीत जास्त ताण ताण ताण. आणि अंगठा आतमध्ये, त्याच्यावर 4 बोटं घट्ट मूठ वळून घ्यायची. बरोबर, पूर्णपणे बघा आपले स्नायू ताणले गेलेत हाताचे. थोडीशी रग लागली सारखी वाटत असेल तर आता हात खांद्यातनं सरळ करा, म्हणजे थोडासा जो आपल्याला ताण येतोय थोडासा रिलीज होतो. बरोबर. आणि आता मनगटामधून आपल्याला आपली मूठ जी आहे ती गोलाकार फिरवायची. बघा, फक्त पूर्ण हात न हलवता क्लॉकवाईज. 1 2
3 4 5. विरुद्ध बाजूने 1 2 3 4 5. सावकाश हाताच्या मुठी ओपन करायचे, दोन्ही हात गुडघ्यांवर, डोळे अलगद मिटून घ्यायचे. संपूर्ण लक्ष आपल्या दोन्ही हातांकडे, खांद्यापासून ते मनगटापर्यंत दोन्ही हातांना आलेला ताण आणि दाब त्याची जाणीव. मनोमन रिलॅक्स. आता दोन्ही हात समोर असतील, दोन्ही हात समोर, हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेने. हा, आणि आता सावकाश हात फोल्ड सरळ, फोल्ड सरळ, फोल्ड सरळ, फोल्ड सरळ, फोल्ड सरळ. आता हात पुन्हा फोल्ड करायचे, खांद्यावर येतील. हा, आणि आता श्वास घेत दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, 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 श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. आता दोन्ही हात श्वास घेत सरळ करायचे, खांद्यातनं सरळ. हा, श्वास सोडत फोल्ड, श्वास घेत सरळ, श्वास सोडत फोल्ड, श्वास घेत सरळ, श्वास सोडत फोल्ड, श्वास घेत सरळ, श्वास सोडत फोल्ड. लास्ट राऊंड. श्वास घेत सरळ, तळवे आपले सिलिंगच्या दिशेने आहेत, आणि श्वास सोडत फोल्ड. बरोबर. आता दोन्ही कोपरं, दोन्ही हातांची कोपरं समोरून जॉईन करून घ्या, आणि आपण करणार आहोत आता शोल्डर रोटेशन. दोन्ही कोपरं समोरून जॉईन करून घ्यायचे, सावकाश डोक्याच्या दिशेने वर न्यायची आणि खाली गोलाकार फिरवायची क्लॉकवाईज. 1 2, आपल्या छातीच्या इथे झालेली हालचाल टाकते लक्ष द्यायचंय. 3 4 आणि 5. आणि आता अँटी क्लॉकवाईज पुन्हा दोन्ही कोपरे समोरून जॉईन करा, आणि आता सावकाश मागे आणि मग पुढे विरुद्ध बाजूने गोलाकार. 1 2 3 4 आणि 5. दोन्ही हात गुडघ्यांवर, डोळे अलगद मिटून घ्यायचे. पूर्णपणे लक्ष आपण जी कृती केली आहे त्याकडे घेऊन जायचंय. आपण ह्या सहज ज्या कृती केल्या त्या फुफ्फुसांसाठी अतिशय उपयुक्त आहेत, ज्या आपण श्वसन मार्ग आपला चांगला सुधारतो. आपण दोन्ही हात वर्टिकली डाव्या बाजूने वेगवेगळ्या स्थितीने आपण ते हात सरळ केले होते, फोल्ड केले होते, जेणेकरून आपला श्वसन मार्ग जो आहे तो सुधारतो, फुफ्फुसांचं आपलं आरोग्य चांगलं होतं. आणि आता आपण जे एका पायाने सिद्धासन स्वस्तिकासन केलेलं आहे ते सोडून देऊया. एक एक पाय सरळ करूया, डावा पाय सरळ करूया, मग उजवा पाय. थोडा वेळ विश्रांती, दोन्ही पायांमध्ये अंतर घेऊन. माझा आवाज येतोय ना बरोबर प्रत्येकाला? ओके. आणि आता आपण हीच कृती विरुद्ध पायाने करणार आहोत. पुन्हा दोन्ही पाय जोडून घ्यायचे, आणि आता आपण डावा पाय प्रथम फोल्ड करूया, त्याचं पाऊल उजव्या पायाच्या मांडीला लावून घेऊया. स्वस्तिकासन जे आहे हे दोन्ही पायांनी करायचं असतं, एकदा उजव्या आणि एकदा डाव्या. आणि आता उजवा पाय आपण फोल्ड करूया, त्याचं पाऊल डाव्या पायाच्या पोटरीच्या आतमध्ये रुतून घ्यायचं. थोडासा अंगठा पुढे डोकावेल बाहेरच्या दिशेने उजव्या पावलाचा, काही हरकत नाहीये. बरोबर. आणि आता दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा करूया. पहिलं बोट अंगठा यांचा एकमेकांना हलकासा स्पर्श. बरोबर. दोन्ही हात गुडघ्यांवरती, दोन्ही हातांचे तळवे सिलिंगच्या दिशेने आहेत. खांदे मागून एकमेकांच्या किंचित जवळ येतील, छातीचं एक्सपान्शन होईल, डोळे अलगद मिटलेले. जेव्हा आपण हाताची ज्ञान मुद्रा करतो, ही ज्ञान मुद्रा
आत्म्याचं परमात्म्याशी मिलन म्हणजे शरीराचं मनाशी मिलन. डोळे अलगद मिटलेले आहेत. जाणीव श्वासाची. आणि आता आपण करणार आहोत नेक रोटेशन. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेमध्ये ठेवायचे. हाताचे कप गुडघ्यांवर. पाठकणा आपला सरळ आहे. मान मध्यभागी आहे. खांदे किंचितसे मागून एकमेकांच्या जवळ. आणि आता सुरुवातीला आपण आपली मान उजव्या दिशेला थोडीशी अशी टिल्ट करायची. उजवा कान उजव्या खांद्याकडे जाईल. खांदा मात्र आपल्याला वर उचलायचा नाहीये, फक्त मानेच्या भागांमध्ये हालचाल. आता डाव्या बाजूला बघा कसा ताण येतोय, त्याकडे लक्ष द्या. ज्यांना थायरॉइडचा त्रास आहे त्यांच्यासाठी अतिशय उपयुक्त थायरॉइड प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक आपण जे नेक रोटेशन आता पुढे करणार आहोत ते. सावकाश मध्यभागी येऊ देत. मान मध्यभागी. नजर एका बिंदूकडे स्थिर करायची आहे आणि हीच कृती विरुद्ध बाजूने करूया. आता आपली मान थोडीशी डाव्या दिशेला टिल्ट करायची आहे. डावा कान डाव्या खांद्याजवळ नेण्याचा प्रयत्न, अट्टहास नाही. खांदा मात्र उचलायचा नाहीये. आणि आता बघा उजव्या बाजूने कसा ताण येतोय मानेच्या इथे, त्याकडे लक्ष. छान. सावकाश मध्यभागी. मान मध्यभागी येईल. आणि आता आपण करूया नेक रोटेशन. नेक रोटेशन करताना आपल्याला सुरुवातीला मान जी आहे ही पुढे झुकवायची आहे. जेव्हा आपण मान पुढे झुकवतो तेव्हा फक्त मानेच्या सांध्यांमध्येच बघा हालचाल होईल. आपल्याला कुठेही आपल्याला पाठ अशी पुढे नाही करायची. पाठ आपल्याला सरळ ठेवायची आहे. फक्त आपल्याला मान पुढे झुकवायची आहे. सुरुवात करूया. नजर समोर असेल. सुरुवातीला आपली मान पुढे झुकली जाईल हनुवटी गळ्याकडे. आणि आता करूया नेक रोटेशन क्लॉकवाईज. अगदी सावकाश. मान सावकाश उजवीकडे, पाठीमागे, डावीकडे, मध्यभागी, उजवीकडे. सेकंड राऊंड. पाठीमागे, डावीकडे, मध्यभागी. मध्यभागी आल्यानंतर बघा आपल्या कंठस्थ ग्रंथीवरून पुढे दाब आहे, मागून ताण आहे. आणि आता सावकाश लास्ट राऊंड. मान आपली उजवीकडे चालली आहे. पाठीमागे. जेव्हा पाठीमागे जाते तेव्हा समोरून ताण येतोय, मागे दाब येतोय मानेच्या इथे. डावीकडे, मध्यभागी. मध्यभागी येऊन किंचित थांबायचं आहे. आणि आता अँटी क्लॉकवाईज डावीकडून उजवीकडे ताण आणि दाबाकडे लक्ष द्यायचंय कंठस्थ ग्रंथींवरती. सुरुवात करूया. मान सावकाश डावीकडे, पाठीमागे, उजवीकडे, मध्यभागी. सेकंड राऊंड. मान डावीकडे, पाठीमागे, उजवीकडे, मध्यभागी. आणि आता लास्ट राऊंड. मान सावकाश डावीकडे, पाठीमागे, उजवीकडे आणि मध्यभागी. मध्यभागी येऊन थांबायचं आहे. सावकाश एक श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडत सोडत मान सरळ. अगदी सावकाश. श्वास सोडत मान सरळ. डोळे अलगद मिटून घ्यायचे. आपलं लक्ष संपूर्ण आपल्या कंठस्थ ग्रंथींकडे घेऊन जा. तिथे कसा ताण आलेला होता, कसा दाब होता, त्याकडे लक्ष. आणि एकेका पायाने आपण जे स्वस्तिकासन केलेलं आहे ते सोडून घेऊया. सुरुवातीला आपण उजवा पाय सरळ करूया आणि मग डावा पाय. आणि विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर. मान मागे सैल सोडून द्यायचे. विश्रांती. आज आपण शयन स्थितीमध्ये उत्थित एक पादासन आणि उत्थित द्विपादासन अशी दोन आसनं बघणार आहोत. तर आधी बघून घ्या ही कशी केली जातात आणि मग आपण एकत्रित करणार आहोत. आधी बघून घ्या. सोपी आसनं आहेत. फक्त करताना आता इथे जेव्हा आपण ही आसनं करतो तेव्हा आपल्या ओटीपोटावरती आपल्याला ताण दाब सगळं जाणवणार, म्हणजे तो तुम्हाला फील होईलच. पण हळूहळू जशी आपली प्रॅक्टिस वाढेल तस तसं आपल्याला तो जो ताण आहे तो आपण म्हणजे सहन करू शकतो. तर आज आपल्याला थोडंसं होल्ड करायचं आहे, त्या स्थितीमध्ये थांबण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर हे कसं केलं जातं ते आधी बघून घेऊया. जेव्हा आपण पाय सावकाश खाली घेतो तेव्हा खाली घेताना अगदी सावकाश नियंत्रित हालचाल करायची आहे. एका कुशीला वळून आपण पाठीवर पडून विश्रांती कशी घेतात ती बघून.
आपण शेवटला शवासन करतो, तर ह्या शवासनामध्ये सुद्धा आपल्याला अशाच प्रकारची विश्रांती घ्यायची आहे. बघा दोन्ही पायांमध्ये अंतर आहे, दोन्ही पायांची बोटं बाहेरच्या दिशेला आहेत, टाचा आतल्या बाजूला आहेत, दोन्ही हात शरीरापासून लांब आहेत, हातांची बोटं अर्धवट मिटलेली, हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेने आहेत, पाठकणा आपला जमिनीवर अलगदपणे आपण सोडून दिलेला आहे, मान आपली मध्यभागी आहे, ती डावीकडे किंवा उजवीकडे कशाही प्रकारे तुम्ही ठेवू शकता. ही झाली शयन स्थितीमध्ये विश्रांती स्थिती, शवासनाची स्थिती. आणि त्यानंतर आज आपण बघणार आहोत उत्थित एकपादासन. तर कसं केलं जातं बघून घ्या. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. ही झाली आपली आसनाची पूर्वस्थिती. आपलं संपूर्ण शरीर एका सरळ रेषेमध्ये आलेलं आहे, खांदे अगदी रिलॅक्स, नकळत आपण ते ताणतो. तर इथे आपल्याला जाणीवपूर्वक रिलॅक्स ठेवायचे आणि सुरुवातीला उजवा पाय 30 अंशापर्यंत गुडघ्यातनं सरळ ठेवून वर उचलायचा. त्यानंतर 45, 60 आणि मग 90 अंशावरती जेव्हा पाय आपला सरळ होईल, तर इथे आपल्याला थोडंसं पाय होल्ड करताना त्रास होतो. जर पायामध्ये थरथर जाणवत असेल तर आपल्या हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंतवायची आणि ती पकड आपल्या गुडघ्याच्या किंवा मांडीच्या मागे, म्हणजे आपला पाय गुडघ्यातनं सरळ राहील. हे आपण काही दिवस याची अशी प्रॅक्टिस करू शकतो त्या प्रकारे. आणि आसन सोडताना हाताची जी पकड आहे ती सोडून द्यायची. उजवा पाय नियंत्रित हळूहळू 60 अंश, 45 अंश, 30 अंश असं करत नियंत्रित जमिनीवर आली, अगदी सावकाश. आणि मग हीच कृती विरुद्ध बाजूने. डावा पाय 30 अंश, 45 अंश, 60 अंश आणि मग 90 अंश करत तो सावकाश वर उचलून घ्यायचा आहे. आणि मग नियंत्रित जमिनीवर, उलट्या क्रमानेच जमिनीवर. हे झालं आपलं उत्थित एकपादासन. आणि त्याच्यानंतर आपण करणार आहोत उत्थित द्विपादासन. दोन्ही पाय आपल्याला एकत्रित 30 अंशापर्यंत वर उचलून घ्यायचे, गुडघ्यातनं सरळ असतील. जेव्हा आपण ही कृती करतो तेव्हा आपल्या ओटीपोटावर आणि पाठकण्यावरती ताण दाब दोन्ही जाणवतं. 45, 60 आणि मग 90. आता इथे पुन्हा एकदा जर आपल्या दोन्ही पायांमध्ये आपल्याला थरथर जाणवत असेल तर आपल्या हाताची पकड आपल्या दोन्ही पायांच्या मागे द्यायची, गुडघ्याच्या मागे. तेही जर आपल्याला शक्य होत नसेल तर भिंतीचा आधार घ्यायचा आणि भिंतीच्या आधाराने दोन्ही पाय तुम्ही असे सरळ उभे करून ठेवू शकता. आसन सोडताना हाताची पकड सोडून द्यायची, दोन्ही हात नियंत्रित शरीराच्या जवळ येतील आणि मग अगदी सावकाश 60 अंश, 45, 30 आणि मग सावकाश नियंत्रित जमिनी आणि मग विश्रांती. ठीक आहे, सुरुवात करूया. एका कुशीला वळून शयन स्थितीमध्ये या. अगदी सावकाश एका कुशीलाच वळून यायचं. धाडकन जर आपण जमिनीवर पहुडलो तर थोडीशी इजा होते, त्यामुळे थोडस आपण आता हा एक प्रयत्न करायचा. हा, सावकाश एका कुशीला वळून जमिनीवर, दोन्ही पायांमध्ये अंतर, हातांमध्ये अंतर, मान आपली डावीकडे उजवीकडे किंवा मध्यभागी. आपण घेतलेली आहे विश्रांती, पाठीवर पडून विश्रांती. आणि आता सुरुवात करूया उत्थित एकपादासन. उत्थित म्हणजे काय, तर आपण झोपून जी कृती करतो म्हणून त्याला उत्थित म्हणतात. दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ आहे. आणि आता सुरुवात करूया उजव्या पायापासून. आपला उजवा पाय 30 अंशापर्यंत अगदी सहज वर उचलून घ्या. 30 अंशापर्यंत सहज उचलून घ्यायचे वरती, गुडघ्यातनं सरळ असेल, खांदे रिलॅक्स, हाताची स्नायू सुद्धा रिलॅक्स. त्याचा आधार न घेता, तिथे जोर न देता फक्त उजवा पाय 30 अंशापर्यंत आपण वर उचलून घेतलाय. थोडासा खाली घ्या, नाही थोडासा खाली. ज्यांनी ग्रीन ड्रेस घातलाय, मला तुमचं नाव नाही दिसत आहे, स्वातीताई, थोडासा पाय खाली, खाली 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 जमिनीकडे जाऊ दे. आणि आता थोडासा वर 45 डिग्री वर, गुडघ्यातनं मात्र तो सरळ असेल, गुडघ्यातनं सरळ. हा बरोबर. आणि आता इथे थोडा वेळ थांबूया.
1 2 3 4 5. 60 अंशापर्यंत वर. इथे थोडा वेळ थांबूया. 1 2 3 4 5. आणि आता 90 अंशापर्यंत वर. आता इथे जर पायामध्ये थरथर वाटत असेल तर दोन्ही हातांचा आधार द्यायचा आहे आपल्या गुडघ्याच्या मागे. हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून ती पकड आपल्या गुडघ्याच्या मागे, म्हणजे गुडघ्यातनं पाय सरळ राहील. बरोबर. डावा पाय मात्र जमिनीवर रिलॅक्स आहे. नजर आपली उजव्या पायाच्या बोटांकडे. आता इथे थोडा वेळ थांबूया. 1 2 3 4 5. लक्ष आपल्या श्वासाकडे. आणि आता उजव्या पायाचं पाऊल जे आहे हे स्वतःकडे थोडंसं खेचून घ्या. उजव्या पायाचं पाऊल स्वतःकडे थोडंसं खेचून घ्या. हा, बरोबर. आता ते पाऊल तसंच खेचलेलं ठेवा. दोन्ही हातांची जी आपण पकड केलेली आहे ती सोडून द्या. आपण करणार आहोत उलट चाल. पाऊल आपण स्वतःकडे खेचून घेतलेलं आहे उजव्या पायाचं. आणि आता सावकाश 60 अंशापर्यंत पाय खाली येऊ दे. मग 45, मग 30 आणि नियंत्रित जमिनीवर. पाऊल रिलॅक्स. विश्रांती. दोन्ही पायांमध्ये किंचित अंतर घ्या आणि विश्रांती तिथल्या तिथेच. डोळे अलगद मिटून घ्यायचे. जे कोणी पहिल्यांदा कृती करतायत त्यांच्यासाठी हे सगळं नवीन आहे. त्यामुळे आपण प्रत्येक स्थितीमध्ये स्थिती पूर्ण झाली की विश्रांती घेतोय. दोन्ही पाय जोडलेले. आता हीच कृती विरुद्ध बाजूने करूया. दोन्ही हात शरीराच्या जवळ. आणि आता उजव्या पायाचं पाऊल जे आहे हे स्वतःकडे खेचून घ्या. मगाशी आपण वरती गेल्यावरती स्वतःकडे खेचलं होतं आणि आता आपण विरुद्ध बाजूने करतोय. डाव्या पायाचं पाऊल स्वतःकडे खेचून घ्या. उजवा पाय रिलॅक्स. उजव्या पायाचं पाऊल रिलॅक्स. डाव्या पायाचं पाऊल स्वतःकडे खेचून घ्यायचंय. आणि आता सावकाश 30 अंशापर्यंत वर उचलून घेऊया. गुडघ्यातनं पाय सरळ आहे. 30 अंशापर्यंत वर उचलायचं आहे. 1 2 3 4 5. 45 अंश वर. 1 2 3 4 5. गुडघ्यांवर आणि पोटऱ्यांवरती प्रेशर आलेलं आहे. 60 अंशापर्यंत वर. डावा पाय. 1 2 3 4 5. बरोबर. आणि आता 90 अंशापर्यंत वर. आता पाऊल रिलॅक्स करा. डाव्या पायाचं पाऊल रिलॅक्स. आणि आता ज्यांना गरज आहे त्यांनी आपल्या हाताचा आधार द्यायचा आहे गुडघ्याच्या मागे, डाव्या गुडघ्याच्या मागे, म्हणजे पाय गुडघ्यातनं सरळ राहील. बरोबर. आणि आता इथे थोडा वेळ थांबूया. 1 2 3 4 5. नजर आपली उजव्या पायाच्या बोटांकडे. सावकाश हाताची पकड सोडून द्यायची. दोन्ही हात शरीराच्या जवळ. आणि आता डावा पाय नियंत्रित 45 अंश खाली येईल. सावकाश 45 अंश खाली. मग 30 अंश खाली. आणि हळूहळू जमिनीवर. दोन्ही पायांमध्ये अंतर. विश्रांती. जाणीव श्वासाची. थोडीशी श्वासाची गती वाढते. आणि आता आपल्याला ह्याच कृती डाव्या पायाने करा, दोन्ही पायांनी करायची एकत्रित. आता ज्यांना कंबरदुखीचा त्रास आहे किंवा पाठीच्या मणक्याचा त्रास आहे त्यांनी कृती करताना अगदी सावकाश कृती करा. किंवा भिंतीचा आधार घ्या. भिंतीच्या आधाराने दोन्ही पाय वरती उचलले तरीही चालतील. आणि आता सुरुवात करूया. दोन्ही पाय जोडलेले आहेत. हात शरीराच्या जवळ आहेत. दोन्ही पाय 30 अंशापर्यंत वर उचलूया. आणि ते थोडा वेळ थांबूया. 1 2 3 4 5. पोटी पोटावर प्रेशर येतोय. पाठकण्यावर ताण येतोय. 45 अंशापर्यंत वर. 1 2 3 4 5. 60 अंश वर. 1 2 3 4 5. आणि आता 90 अंशापर्यंत वर. ज्यांना शक्य आहे त्यांनी तसंच थांबण्याचा प्रयत्न करा. पूर्णपणे आपले पाय काटकोनामध्ये आहेत. आता ज्याला पायामध्ये थरथर वाटतेय, पाय सहज वरती उभं करणं जमत नाहीये, त्यांनी आपल्या हाताची पकड आपल्या पायाच्या खाली गुडघ्यांच्या मागे द्यायची दोन्ही. आणि नजर आपली दोन्ही पायांच्या अंगठ्यांकडे असेल. जाणीव श्वासाची. आपापल्या क्षमतेने श्वास घ्यायचा आहे. श्वास सोडायचा आहे. श्वास घ्यायचा आहे. श्वास सोडायचा आहे. छान. आणि आता सावकाश नियंत्रित उलटचाल करूया. दोन्ही पाय
60 अंशापर्यंत खाली येतील, मग 45, 30 आणि नियंत्रित जमिनीवर अगदी सावकाश जमिनीत विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर, मान सावकाश, उजवीकडे डावीकडे किंवा मध्यभागी. श्वासाची गती वाढली असेल तर नाकाने श्वास भरून घेऊया आणि तोंडाने फुंकर मारल्याप्रमाणे संपूर्ण श्वास सोडून देऊया. नाकाने श्वास भरून घेऊया, तोंडाने फुंकर मारल्याप्रमाणे संपूर्ण श्वास सोडून देऊया. श्वासाची गती नॉर्मल झालीये की मग सावकाश एका कुशीला वळायचंय, अगदी सावकाश एका कुशीला वळायचं आणि बैठक स्थितीमध्ये अगदी सावकाश, कुठलाही झटका न देता. साधी मांडी घालायची, दोन्ही हात गुडघ्यांवर, पाठ सरळ, डोळे अलगद मिटून घ्यायचे, मान मध्यभागी, दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा, पहिलं बोट अंगठा यांचा एकमेकांना हलकासा स्पर्श, डोळे अलगद मिटून घ्यायचे, खांदे कोपरं शिथिल, आणि आपण करूया आता समान ब्रीदिंग, समान श्वसन म्हणजे इक्वल ब्रीदिंग. मी काही अंक मोजेन, 1 ते 4 मी अंक मोजेन, तसं आपल्याला श्वास भरून घ्यायचा आहे आणि त्याचप्रमाणे मी अंक मोजेन, त्याप्रमाणे आपल्याला श्वास सोडून द्यायचा आहे. आपण करणार आहोत इक्वल ब्रीदिंग. डोळे अलगद मिटलेले आहेतच, आहे तो श्वास संपूर्णपणे सोडून देऊया. एक सहज श्वास भरून घेऊया, 1 2 3 4, ओठ किंचितस बाहेर आलाय. संथ गतीने घेतलेला श्वास सोडून देऊया, 4 3 2 1. अजून एक राउंड, एक सहज श्वास भरून घेऊया, 1 2 3 4. संथ गतीने घेतलेला श्वास सोडून देऊया, 4 3 2 1. पोट हळूहळू आतल्या दिशेला गेले. अजून 3 आवर्तन विदाउट काउंटिंग आपण करणार आहोत. सुरुवात करूया. एक सहज श्वास भरून घेऊया, संथ गतीने घेतलेला श्वास सोडून देऊया. दुसरा आवर्तन, एक सहज श्वास भरून घेऊया, संथ गतीने घेतलेला श्वास सोडून देऊया. श्वास सोडताना पोट हळूहळू आतल्या दिशेला जात आहे याची जाणीव. आणि लास्ट राउंड, एक सहज श्वास भरून घेऊया, पोट हळूहळू बाहेरच्या दिशेला येत आहे आणि संथ गतीने घेतलेला श्वास सोडून द्यायला सुरुवात. पोट आतल्या दिशेला गेले. आणि आज आपण करणार आहोत दीर्घ श्वसन. आता आपण समान श्वसन बघितलं, 1 ते 4 अंक काउंट करेपर्यंत आपण श्वास घेतला आणि 1 ते 4 अंक काउंट करेपर्यंत आपण श्वास सोडून दिला. जेव्हा आपण दीर्घ श्वसन करतो तेव्हा श्वास घेण्यापेक्षा श्वास सोडण्याचा जो कालावधी आहे तो दुप्पट असतो. फॉर एक्झाम्पल, 1 ते 4 अंक काउंट करेपर्यंत आपण श्वास पूर्णपणे भरून घेतलाय, पण जेव्हा आपण तो श्वास सोडतो तेव्हा तो आपल्याला 1 ते 8 अंक मोजेपर्यंत संपूर्ण श्वास हळूहळू संथ गतीने सोडून द्यायचा आहे. लक्षात आलंय? श्वास घेण्यापेक्षा श्वास सोडण्याचा जो कालावधी आहे दीर्घ श्वसनाचा तो दुप्पट आहे. ठीक आहे. आता एक आवर्तन मी तुम्हाला करून दाखवते दीर्घ श्वसनाचं आणि मग आपण पुढची 3 आवर्तन करणार आहोत. दीर्घ श्वसन जेव्हा आपण करतो तेव्हा श्वास आपण जेव्हा भरून घेतो तेव्हा आपलं पोट किंचितस बाहेर येतं
आपल्या छातीचं एक्सपान्शन होतं आडव्या कक्षेमध्ये आणि खांदे जे आहेत हे आपले थोडेसे कानाच्या दिशेला जातात, बघा या प्रकारे. आणि जेव्हा आपण श्वास सोडतो तेव्हा हळूहळू आपले पोट, छाती आणि खांदे पूर्ववत येतात. जेव्हा आपण संथ गतीने अगदी नियंत्रित ही कृती करतो तेव्हा आपल्याला आपोआप ती हालचाल जाणवते. श्वास सोडताना सुरुवातीला पोट आतमध्ये जातं, मग आपली छाती पूर्वस्थितीला येते आणि मग आपले खांदे पूर्वस्थितीला येते. तर आता सुरुवात करूया आपण. दोन्ही हातांची ध्यान मुद्रा, पाठकणा मान सरळ, नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करायची आहे आणि मग अलगद डोळे मिटून घ्यायचे, सावकाश डोळे बंद करायचे. आणि आता दीर्घ श्वसनाची 2 आवर्तनं जी आहेत इथे मी काउंटिंग करेल त्याप्रमाणे आपल्याला श्वास घ्यायचा आहे आणि सोडायचा आहे. 3 आवर्तनं ही विदाउट काउंटिंग होती. सुरुवात करूया. आहे तो श्वास सोडून देऊया. एक खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. 1 2 3 4. पोट किंचितसं बाहेर आलंय, छातीचं एक्सपान्शन झालंय, खांदे कानाच्या दिशेला आले आणि संथ गतीने घेतलेला श्वास सोडून द्यायला सुरुवात करूया. 1 2 3 4 5 6 7 8. कम्प्लिटली विदाउट. पोट आतल्या दिशेला गेले, छाती खांदे पूर्ववत. नकळत आपल्या कपाळाचे स्नायू, डोळ्यांचे स्नायू ताणले जातात. तर आपल्याला जाणीवपूर्वक आपला चेहरा अगदी रिलॅक्स ठेवायचा आहे. दुसरा आवर्तन करूया. डोळे अलगद मिटलेले, खांदे कोपरे शिथिल. एक खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. पोट किंचितसं बाहेर आलंय, छातीचं एक्सपान्शन, खांदे कानाच्या दिशेला गेले आहेत. 1 2 3 4. संथ गतीने घेतलेला श्वास सोडून द्यायला सुरुवात करूया. 1 2 3 4 5 6 7 8. पोट, छाती, खांदे पूर्ववत. कम्प्लिटली ब्रीथ आउट. आता आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलं असेल श्वास सोडण्याचा जो कालावधी आहे हा दुप्पट आहे. आता पुढची 3 आवर्तनं ही विदाउट काउंटिंग होती. सुरुवात करूया. डोळे अलगद मिटलेले आहेतच. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. पोट किंचितसं बाहेर, छातीचं एक्सपान्शन, खांदे कानाच्या दिशेला. संथ गतीने घेतलेला श्वास सोडून द्यायला सुरुवात करूया. पोट, छाती, खांदे पूर्ववत. कम्प्लिटली ब्रीथ आउट. सेकंड राउंड. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. घेतलेला श्वास संथ गतीने सोडून द्यायला सुरुवात करूया. Completely breathe out. लास्ट राउंड. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. संथ गतीने घेतलेला श्वास सोडून द्यायला सुरुवात करूया. रिलॅक्स. तिथल्या तिथेच रिलॅक्स. आणि आता श्वासनासाठी स्थिती घ्यायची. सावकाश एका कुशीला वळायचंय आणि पाठीवर पडून विश्रांती घ्यायची. सावकाश एका कुशीला वळायचंय या प्रकारे आणि पाठीवर पडून विश्रांती. दोन्ही पायांमध्ये 1 ते 1.5 फुटाचं अंतर घ्यायचंय. दोन्ही हातांमध्ये अंतर घ्यायचं आहे. दोन्ही पायांच्या टाचा आतल्या बाजूला आहेत. पायाची बोटं बाहेरच्या दिशेला आहेत. दोन्ही हात शरीरापासून लांब आहेत. हातांची बोटं अर्धवट मिटलेली आहेत. हाताची तळवे सिलिंगच्या दिशेने आहेत.
मान आपली डावीकडे उजवीकडे किंवा मध्यभागी. ज्यांना स्पॉन्डिलिसिसचा त्रास आहे, पाठकण्याचा विकार विकार असते, तर त्याने डोक्याखाली हलकीशी उशी घ्यायला हरकत नाहीये. संपूर्ण शरीर विश्रांती स्थितीमध्ये आपण अलगदपणे जमिनीवर सोडून दिलेलं आहे. डोळे अलगद मिटलेले आहेत. आपल्या पाठकण्याला जमिनीचा स्पर्श झालेला आहे आणि आपल्याला तो खूप छान आणि सुखवह वाटतोय. शवासन शरीरातील प्रत्येक अवयव जाणीवपूर्वक शिथिल. मनोमन आज आपण जी साधना केली त्या संपूर्ण साधनेचा मागोवा घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. आज आपण काही लुझनिंग एक्सरसाइज केल्या, त्याचबरोबर आज आपण स्वस्तिकासन हे नवीन आसन पाहिलं. शयन स्थितीमध्ये उत्थित एकपादासन, द्विपादासन, त्याचबरोबर आपण समान श्वसन आणि दीर्घ श्वसन केलं. त्या संपूर्ण साधनेचा मनोमन मागोवा घेण्याचा प्रयत्न. बंद डोळ्यांनी आपल्या संपूर्ण शरीराचा आकृतिबंध तपासून पाहायचा आहे. स्कॅनिंग. उत्तानं शववद्भूमौ शयनं तच्छवासनं शवासनं शान्तिहरं चित्तविश्रान्तिकारकम् चित्तविश्रान्तिकारकम्. या श्लोकाच्या पहिल्या ओळीमध्ये असं सांगितलेलं आहे की जमिनीवर प्रेतवर भुताणे पडून राहणे म्हणजे ही शवासनाची आदर्श स्थिती आहे. आणि दुसऱ्या ओळीमध्ये त्या शवासनाचे फायदे सांगितलेले आहेत. आपल्या मनाला शरीराला एकाच वेळेला शांती विश्रांती देणारं असं हे चैतन्यासन आनंदासन. शवासनामध्ये आपण जाणीवपूर्वक आपल्या शरीरातील प्रत्येक अवयव शिथिल करत असतो. आणि आता आपण आपली जाणीव आपल्या उजव्या पायाकडे घेऊन जायची आहे. माझ्या उजव्या पायाची पाचही बोटं, तळवा, टाच, घोटा, पोटऱ्या, गुडघा, मांडी, माझ्या संपूर्ण उजव्या पायाच्या जागेचा भाग शिथिल झालेला आहे. जाणीव आपली डाव्या पायाकडे घेऊन जायची आहे. माझ्या डाव्या पायाची पाचही बोटं, तळवा, टाच, घोटा, पोटऱ्या, गुडघा, मांडी, माझ्या संपूर्ण डाव्या पायाच्या जागेचा भाग शिथिल झालेला आहे. माझा उजवा आणि डावा पाय शिथिल झालेला आहे. जाणीव आपल्या दोन्ही हातांकडे. माझा उजवा हात, उजव्या हाताची पाचही बोटं, तळहात, मळहात, मनगट, कोपर, खांदा शिथिल झालेला आहे. माझा डावा हात, डाव्या हाताची पाचही बोटं, तळवा, तळहात, मळहात, मनगट, कोपर, दंड, खांदा शिथिल झालेला आहे. आता संपूर्ण उजवा आणि डावा हात शिथिल झालेला आहे आणि याची मला मनोमन जाणीव होत आहे. जाणीव आपल्या पार्श्वभागाकडे आणि कमरेच्या ठिकाणी. माझ्या सीटच्या भागातील सगळे स्नायू, माझ्या कमरेच्या भागातील सगळे स्नायू शिथिल झालेले आहेत. जाणीव आपल्या पाठकण्याकडे. माझा पाठकणा ज्याचा जमिनीचा स्पर्श झालेला आहे, त्या पाठकणांमध्ये असलेली 33 मणक्यांची माळ शिथिल झालेली आहे. याची मला मनोमन जाणीव होती आहे. लक्ष आपल्या उदर भागाकडे, उदर भागाकडे. माझ्या पोटातील आजूबाजूचे सगळे स्नायू, माझ्या छातीचा भाग, तिथला पिंजरा, तिथल्या बरगड्या, तिथली फुफ्फुस शिथिल झालेली आहे. जाणीव आपल्या कंठाकडे आणि चेहऱ्याकडे. माझ्या गळ्यातील आजूबाजूचे सगळे स्नायू शिथिल झालेले आहेत. चेहरा माझा शांत आहे. माझी हनुवटी, पोट, दात, तोंडाच्या आतमध्ये सैल असलेली जीभ, माझे दोन दात, दोन कान, मधुनाक, अलगद मिटलेले माझे दोन डोळे, डोळ्यात छाती बुबुळ,
पापण्या, डोळ्या, मध्य, आठी विरहित कपाळ, माझ्या डोक्याचा मागचा भाग, माझे केस आणि माझ्या टाळूचा भाग शिथिल झालेला आहे. पायाच्या नखापासून ते टाळू पर्यंत माझं संपूर्ण शरीर शिथिल झालेलं आहे आणि याची मला मनोमन जाणीव होत आहे. जाणीव श्वासाकडे. श्वास घेताना पोट खाली पर्यंत वर येत आहे. श्वास सोडताना ते जमिनीच्या दिशेने जात आहे. श्वास घेताना थंड हवेचा स्पर्श माझ्या दोन्ही नाकपुड्यांना होतोय. श्वास सोडताना उबदार हवेचा स्पर्श माझ्या दोन्ही नाकपुड्यांना होत आहे. श्वास घेताना माझ्या शरीरामधले प्रत्येक स्नायू प्रसरण पावत आहे आणि श्वास सोडताना ते आकुंचित होत आहे. श्वास घेताना या सृष्टीतली निसर्गातली सकारात्मकता प्राणशक्ती मी माझ्यात भरून घेत आहे. श्वास सोडताना माझ्यात असलेली नकारात्मकता म्हणजे सगळे ताणतणाव, चिंता, काळजी, व्याधी मी सोडून देत आहे. मला खूप छान आणि मला खूप प्रसन्न वाटतंय. माझ्या मनामध्ये प्रचंड आत्मविश्वास, इच्छाशक्ती प्राप्त होत आहे. शरीर मनाच्या या शांत आणि प्रसन्न अशा स्थितीत स्वतःला एक संकल्प देऊया. माझं शारीरिक आणि मानसिक आरोग्य औषध विरहित आणि व्याधी विरहित राहण्यासाठी उचित अशी योग साधना नित्य निर्माण करणार आहे. माझ्या रोजचा 1 तास मी माझ्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी देणार आहे. माझा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा बदलत चाललेला आहे. मला खूप सकारात्मक वाटत आहे. एक हलकसं स्मित हास्य आपल्या चेहऱ्यावर, निरागस बालकाप्रमाणे आपण केलेली साधना, त्याचा आनंद, त्याचं समाधान आपल्या चेहऱ्यावर. मनोमन आपल्या आई वडिलांचं, गुरुजनांचं, आद्य देवतेचं स्मरण, त्यांना वंदन, त्यांचे आशीर्वाद आणि प्रचंड इच्छाशक्ती, आत्मविश्वास प्राप्त झालेल्या या मनस्थितीतूनच आपण आजच्या दिवसाची जी उर्वरित कामे आहेत ती पूर्ण करणार आहोत. 5 मिनिटाचं शवासन आपल्याला खूप सारी ऊर्जा देऊन जातं. दिवसभर आपण जी काही कामे केली आहेत त्यामध्ये शरीर मनाला जो थकवा आलेला आहे तो या श्वासनाच्या माध्यमातून निघून जातो. एक उत्साह, मरगळ नाहीशी होते, उत्साह वाढतो. श्वासनातून बाहेर येण्यासाठी दोन्ही हातापायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल करायची आहे. मान सावकाश उजवीकडे डावीकडे, सावकाश एका दिशेला वळायचा आहे. अगदी सावकाश, कुठलीही घाई गडबड न करता आणि एका हाताच्या आधाराने शरीराला झटका न देता अगदी सावकाश बैठक स्थितीमध्ये. डोळे अलगद मिटलेले आहेतच, अगदी सावकाश, आपल्याला कुठलीही घाई नाहीये. डोळे अलगद मिटून घेऊया. शांतीपाठ. समोर स्क्रीनवर शांतीपाठ दिसत आहे. गरज असल्यास डोळे उघडावे अथवा माझ्या मागोमाग आपण बोलू शकता. दोन्ही हात जोडून घ्यायचे नमस्कार स्थितीमध्ये. ओम पूर्णमद पूर्णमिदं ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते पूर्णमेवावशिष्यते. अलगद डोळे मिटून घेऊया. ओम शांती शांती शांती. करूया नमन मुद्रा. जोडलेले हात हळूहळू डोक्याच्या दिशेने वर.
आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकूया. जोडलेले हात कपाळ जमिनीवर, सीटचा भाग न उचलता संपूर्ण नतमस्तक शरणागत भाव. आजची साधना आपण ओमला समर्पित केली आहे. आपला राग, द्वेष, अहंकार आपण सोडून दिलेला आहे. सावकाश सरळ होऊया. दोन्ही हात डोकं आणि कमरेतनं सरळ. दोन्ही हात क्रमाक्रमाने खाली छातीपाशी. हस्तमर्दन, नेत्रस्पर्श. सावकाश डोळे उघडा. एक दृष्टी ओमकडे. हरवून. खूप खूप धन्यवाद सगळ्यांची. उद्या आपण वज्रासन हे आसन बघणार आहोत. आणि अशीच नवीन नवीन आसनं आता आपण रोज एक एक घेणार आहोत. कुणाला काही अडचण असलेस तर विचारू शकता, अथवा मीटिंग एंड करायला हरकत नाही. आता सध्या आपली सगळी सोपी आसनं चालू आहेत. हळूहळू आपली ऍडव्हान्स आसनं सुरू होती. तर काही शंका आहे का कुणाला? अच्छा, ठीक आहे. मग आता आपण भेटूया उद्या संध्याकाळी 5 वाजता. हरिओम. मीटिंग एंड करते. गुड नाईट. ओके, व्हॉल्यूम लो होता का माझा आज? अच्छा, ठीक आहे. उद्या मी प्रयत्न करेन. ठीक आहे, चालेल. भेटूया उद्या संध्याकाळी 5 वाजता. हरिओम. गुड नाईट.